तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, राज्यातील पावसाचा जोर आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। आज मध्यरात्री तसेच रात्री कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत। येत्या काही तासांमध्येच आपल्याला पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात झालेली असणार आहे। तर जाणून घेऊयात सविस्तर अंदाज। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय, तुमच्या भागामध्ये पाऊस चालू आहे की बंद झाला आहे ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, आपण मराठवाड्यापासून सुरुवात करूयात। नांदेड, परभणी, माजलगाव, शेलू, लोणार, जालना या भागामध्ये मित्रांनो आपल्याला अक्षरशः रेड अलर्ट पाहायला मिळते। अक्षरशः अतिवृष्टी या भागामध्ये पुन्हा एकदा होणार आहे। जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, आपण गंगापूर, लातूर, गंगाखेड, परळी, अहमदपूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज संध्याकाळी येत्या काही तासातच आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे, सातारा, सांगली, बारामती, दौंड, अहमदनगर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढलेला पाहायला मिळतोय। अहमदनगर व आसपासच्या परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। ऑरेंज अलर्ट या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो, सोलापूरमध्ये आपल्याला पावसाचा जोर थोडा कमी होताना पाहायला मिळतोय। पंढरपूरमध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच वडूज, विटा, कराड, जत या भागामध्ये देखील आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसंच कोकणपट्टीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या भागामध्ये मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच विदर्भाचा विचार केला तर विदर्भात देखील आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। अकोला, अमरावती, वाशिम या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या भागामध्ये मित्रांनो आपल्याला फार काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। तुरळक ठिकाणी हलका पाऊस झालेला पाहायला मिळतोय। तर उद्यापासून पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यरात्री जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तर मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला, आज मध्यरात्री फक्त आपल्याला मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय आपल्याला। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।